नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारलाय। अजित ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते। रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात काम करीत आहेत। तरुणांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात। जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या पदग्रहण समारंभाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील, दीपक ठाकूर, परशुराम भोईर, महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर, मनीष ठाकूर, साई पाटील, तुळशीदास म्हात्रे, अमोल ठाकूर, वैभव ठाकूर, विशाल कवाडे तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते। आज भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आपली निवड झाली, काय सांगाल या निवडीशी? ग्रामपंचायतची निवड झाली हा सर्व माझ्या मतदारांमुळे, तर मी मतदारांमुळे तर निवडून आलो। मतदारांमुळे निवडून आल्यानंतरही सदस्य झालो, सदस्यानंतर उपसरपंच झालो। प्रथम तर माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्र परिवाराने मला खूप सहकार्य केलं, कारण मी गावात 2013ला माझ्या आई एक्सपायर झाली, 2016ला माझे वडील, नंतर माझ्या कुटुंबाने मला सर्व साथ दिली। त्यानंतर माझी एकदम परिस्थिती, मी शून्यातून उभा आलेलो आहे। 2013ला मी गावातून उरणमध्ये राहण्यासाठी गेलो, आर्थिक कारणामुळे थोडंसं, तर मी गेलो आणि नंतर माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्रपरिवाराने मला भरपूर सावरून घेतला आणि नंतर मित्रपरिवाराने मला आणि माझ्या कुटुंबाने सांगितलं का तू निवडणुकीला उभा राहिला पाहिजे। मी काही समाजकार्यामध्ये ह्याच्यात अग्रेसर होतो, कोणाचं हॉस्पिटल असेल, कोणाचं काही मदत असेल तर मी छोटी मोठी मदत मी नेहमी करायचो। तर माझ्या सर्व मतदारांनी वगैरे मला सांगितलं का तू निवडणुकीसाठी उभा राहा। तर माझा तेव्हा राहू का नको असा होतो ना माणसांचा, प्रतासा चाललेला। नंतर मी निवडून राहण्याचं ध्येय पकडलं का ठीक आहे, आपण निवडणूक लढवायला पाहिजे, कारण लोकांची आपल्यावर एवढे प्रेम आहे, मतदारांचं प्रेम आहे का तू निवडणूक लढवली पाहिजे, तू जिंकून आमच्याकडं आमचा विकास होईल किंवा वाढचा विकास होईल आणि आमच्याकडे पण तू सर्व कामांनी लक्ष देशील वगैरे। तर ठीक आहे, मी निवडणूक लढवली, 2022चा निवडणूक लढवली। माझा वार्ड नंबर 4, 500 मतदारांचा वार्ड, माझा 500 मतदारांचा वार्डमध्ये मी 240 मतं मिळवली। मला वाटत पण नव्हतं का एवढी मतं मला मिळतील, कारण काँग्रेसचा मी इथं बालेकीला दुसऱ्यांचा होता, तरी पण मी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आलो, त्या 240 मतांनी आला आणि 50% मतांनी ॲक्च्युली मी निवडून आलो इथं। आणि एवढा आनंद झाला मला, तर खूप आनंद झाला निवडून आल्यानंतर, आणि लोकांचा एवढा प्रेम होता माझ्या पाठीमागे। आणि त्याच दिवशी मला उपसरपंच म्हणून माझी ग्रामविकास आघाडी आहे, त्या ग्रामविकास आघाडीने मला उपसरपंच एक डिक्लेअर केला का तुला आम्ही उपसरपंचही देऊ। तर त्यांचं मी ग्रामविकास आघाडीचा अभिनंदन करेल, त्यांच्यामुळे मी उपसरपंच बसलो। आणि मेन तर माझी महेंद्र शेठ, माझे गुरुवर्य, जे आताही तुम्ही पाहिलं सोबत होते, माझा फोन किंवा काय आम्ही नेहमी सोबत असतो महेंद्र शेठच्या सोबत, ते मला कधीही नाही बोलत नाही। माझा कुठलाही प्रोग्राम असो, काही असो, अजित तुझं आहे मी येणार, कारण आम्ही महेंद्र शेठच्या नेहमी सर्व प्रोग्राम सर्व सोबतच, ॲक्च्युली त्यांच्या टीममध्येच मी मोडतो। कुठला काय असो, महेंद्र शेठ मला माझा लंकेश पार्टनर आहे, माझ्या भावाप्रमाणे आहे ते, आणि माझा परिवार, ते सर्व माझ्या प्रोग्रामात आवर्जून हजर राहतात। आताही ते इथं 2 तास झाले हजर राहिले आहेत माझ्यासाठी, का फक्त अजितसाठी असा विषय। आणि महेंद्र शेठ परत आमचे सर्व गुरुवार, जिथं महेंद्र शेठचे प्रोग्राम असेल किंवा कुठे बाहेर देशात सुद्धा, माझ्यासारख्याला आता मी गोरगरिबातला मुलगा, आज व्यवस्थित त्यांच्यामुळे माझी इमेज झाली, सर्व झाले। आज मी लंडनला, थायलंड, बँकॉक, दुबई, सर्व तिकडं मी त्यांच्या मदतीतून आम्ही फिरत असतो। आणि बोलायला गेलं तर ते
म्हणजे त्यांचे असं असतं का ते सुद्धा आमदारकी लढवली, नंतर त्यांचे विचार आता तुम्ही पण पुढे गेला पाहिजे, त्यांचा असा विचार आहे का तुम्ही पण पुढे गेला पाहिजे, सर्वांना पुढे घेऊन दिला. आता माझा तसा आहे का मी सर्वांना, माझी कुटुंबातली मुलं असतील, माझी फॅमिली सर्वजण असतील, त्यांना मी सोबत घेऊन चालतो. असं नाही का मी गेलो तर त्यांना सोडून काही नेत्यांचं कसं असतं निवडून आल्यानंतर लक्ष देत नाही, तसा माझा नाही. मी कुटुंबाला घेऊन सोबत जातो. मी माझ्या माध्यमातून माझ्या वार्ड क्रमांक 4मध्ये काही साहित्य सामान वाटत असतो नेहमी दरवर्षी. दीपावलीला स्वीट बोला, भांडी बोला, काही ना काही थोडी माझ्या पद्धतीने मदत होईल ती मी त्यांना करत असतो. असा माझ्या इलेक्शनच्या अगोदर एक असा किस्सा झालेला का मला एक व्यक्ती बोललेला का तू आता स्वीट वाटतोस, तू इलेक्शनला निवडून आल्यानंतर वाटशील का, तुझा हा स्टंट आहे. तर मी माझा स्टंट नाही, हा माझा शब्द आहे. मला निवडून तर तुम्हाला 5 वर्ष मी ह्या गोष्टी देईन, तोच शब्द मी पाळतोय. आणि त्यांना तेवढा पण सांगितलं का तुम्ही 5 ते 15 करा, नाही तुम्हाला पुढचे 15 वर्ष आधीचा शब्द आहे. मी शून्यातून उभा राहिलेलो माणूस आहे, तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन मी वर आलेलो नाही. आणि महेंद्र शेठचं खूप आशीर्वाद माझ्यावर आहेत, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या फॅमिलीचा आशीर्वाद सर्वांचे. त्यांच्यामुळे आज मी इथं झालो. आज माझी सर्व फॅमिली बघत मी फक्त एकच कॉल केला, त्यांना एवढा आनंद झाला. सर्व माझी फॅमिलीतली लोक आहेत ते बोलतात नाही अजितचं उपसरपंचाला आम्हाला आनंद झाला. मी उपसरपंच मानत नाही, मी माझे सर्वांना उपसरपंच मानतो, कारण माझी फॅमिली म्हणजे माझी सर्व माझे. आणि एवढं बोलून मी धन्यवाद. आज बेंडकळ ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी अजित ठाकूर यांची निवड झाली आहे. आपण कशा पद्धतीने शुभेच्छा द्या? आज अजित वासुदेव ठाकूर यांची बेंडकलच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे. त्यांची निवड केल्याबद्दल सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे मेंबर्स, महिला राज आहे. आणि सातत्यानं बेंडकलमध्ये मी महिलांचं प्राबल्य आज नाही गेली 25-30 वर्ष पाहतो. जेवढे सरपंच म्हणजे संध्या ठाकूरांपासून सुरुवात जी झाली तर सातत्यानं महिला ह्या सरपंच उपसरपंच राहिलेल्या आहेत. आणि आता अजितला ही संधी मिळाली आहे. ही खरी तर सर्वात पुरोगामी उरण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत म्हटलं तर वावगटत नाही, कारण सगळ्यात जास्त विकासाची कामं करण्यामध्ये पूर्वीपासून इथली जी सर्व पक्षीय जी मंडळी असेल ते गावामध्ये आणि सर्व गाव या कामांसाठी एकत्र येतो. तर आपण स्वच्छ सुंदर असं बेंडकल गाव आहे. कधी आलो आपण सप्ताहाच्या निमित्तानं हा गाव एकत्र होत असतं. अनेक मंदिरं यांनी एकत्र बांधलेली आहेत आणि गावाचा विकास शेवटी आपण ग्रामपंचायत कशासाठी सरपंच उपसरपंच किंवा मेंबर्स निवडून देतो तर त्यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल, गटारांची सोय असेल, स्वच्छता असेल आणि आरोग्य ह्या सर्व सुविधा दिल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये बेंडकलचं आपण जेव्हा कधी पहा तर गाव नेहमी स्वच्छ वाटतो. चांगल्या पद्धतीची विकासाची कामं झाली आहेत. त्याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी किंवा BDO किंवा शिडकोच्या माध्यमातून आणलेले फंड असतील याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे. आणि आमचा एक तरुण आता खंदा असा एक समर्थक नेहमी म्हणजे लंकेश ठाकूर आणि अजित हे नेहमी सातत्यानं चांगलं काम करत असतात. आणि त्यांच्याबरोबर सर्व हे जो कामगार वर्ग इथला आहे त्याच्यामुळं सर्व एकत्र काम करत असतात. तरुणांची चांगली अशी योग्य अशी फळे आहे आणि त्याच्या माध्यमातून आज अजितची निवड झाली. त्याच्याबद्दल मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे शिडकोच्या माध्यमातून. जसं आता आमचं एक गाव आपण शेलगर बनवलं तर कुठल्याही कार्यासाठी रुपया लागत नाही. व्यायामशाला फ्री आहे. गावातल्या अगदी डोहाळे जेवण, वाढदिवस, काही लग्न AC मध्ये करा किंवा बाहेर 2000 खुर्च्या टाकून करा. कुठेही लागणे गावात कुठेही कचरा रस्त्यावर तुम्हाला दिसणार नाही. स्वच्छता जेव्हा नगरपालिका करत नाही त्यापेक्षा बेस्ट म्हणजे आपण 21व्या शतकातलं शहर शिडको सांगते तर 21व्या शतकातलं गाव आपण बनवलं आहे जिथं गावाला एकही कुठल्याही कार्याला खर्च लागत नाही आणि गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवतो. पिण्याच्या पाण्यापासून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. तर तसं आपल्याला अपेक्षित आहे की ज्यावेळेला आपण लढलो, आपले पूर्वज देवी पाटलांच्या नेतृत्वाखाली लढले तेव्हा 5% विकास निधी आपल्याला दिला पाहिजे. ते हजारो कोटी रुपये होतात जे आपल्या विकासासाठी दिले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि तुम्ही आणि जे सर्व बाकी पक्षाचे पुढारी आहेत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे का आम्हाला प्रत्येक गावाला अगदी 100 कोटी दिले तरी शिडकोनी जो शब्द दिला तरी त्याच्यामध्ये तो अपूर्ण आहे. एवढे पैसे शिडकोने आपल्या जमिनीवर कमवले आहेत आणि ते विकासासाठी उपलब्ध करण्याचं आश्वासन आपलं जेव्हा 12.5%चा निर्णय त्यावेळेला झाला आहे. आणि म्हणून अनेक लोकांना सांगतो का नुसतं पुढारी व्हा किंवा नुसतं कार्ड छापण्यापेक्षा आपला हक्क आहे तो शिडकोकडून मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि तेच काम आपण करायचं आहे. मी सातत्यानं करतो. मी एक आदर्श गाव उभारून दाखवून दिलं का सगळे IAS ऑफिसर माझ्याकडे येऊन गेले. संजय भाटिया येऊन गेले, लोकेश चंद्रा येऊन गेले, आपले संजय मुखर्जी येऊन गेले आणि अनेक अधिकारी येऊन पाहिलं की एक वेगळं गाव निर्माण केलं. पैसे शिडकोचेच आहेत, प्रयत्न फार करावा लागतो आहे आणि मग त्याच्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे. आणि लोकांनी आपल्याला याच्यासाठी निवडून दिलं आहे का आपण गावाचा विकास चांगला करू, गावाला ज्या सुविधा पाहिजे देण्याचा प्रयत्न करू आणि अजित ते काम करेल असं मला आशा आहे. कारण सातत्यानं बरोबर तो असतो
आता लंडनला जगभर त्यांना फिरवतो का जग पण बघा. आता लंडनला माझ्याबरोबर तो होता आणि म्हणून त्यांना सांगतो जगामध्ये काय चांगलं आहे ते मी माझ्या गावामध्ये करेल. याच्यासाठी आपण पर्यटन केलं की पाहिजे आणि फिरलं पाहिजे आणि जे बेस्ट असेल ते करण्याचा प्रयत्न मी माझ्यासाठी नाही तर या गावासाठी आहे, समाजासाठी आहे. हे आपण प्रत्येक पुढारी काम केलं पाहिजे एवढं सांगतो आणि थांबतो. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.